देवाचिये माता घालुनिया भार, देवाचिये माता घालुनिया भार, सांडी कलेवर ओवाळुनी, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्याचे वेगे सारी ओझे, करुणा वचने लाभो एक सरे, करुणा वचने लाभो एक सरे, नेदावे दुसरे आड येवो, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्याचे वेगे सारी ओझे, तुका मने सांडी लटिक्याचा संग, तुका मने सांडी लटिक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल, नाथेला हा छंद अभिमान अंगी, निमित्याचे वेगे सारी ओझे, विठ्ठल विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, लोकाभिरामं हरणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्थं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोलिए हनुमान जी महाराज की जय। मंगल भवन मंगलहारी, प्रभव सुदशरथ अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। मंगल भवन अमंगलहारी,
जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे रे सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवाची माता घालुनिया भार देवाची माता घालुनिया भार सांडी कलेवर ओवाळुनी नाथीला हा छंद अभिमान अंगी निमित्याचे वेगे सारी बोझे उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप मौजे आरणी या गावामध्ये आजचंही कीर्तनाचं आयोजन सर्वांना ज्ञातच आहे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने व तसेच सप्ताहाचे आयोजक असतील नियोजक असतील संयोजक असतील व तसेच आपल्याच गावातील असणारे परमार्थप्रेमी श्री हरिभक्त पारायण आजय भाऊ व तसेच 8 दिवस विजय भाऊ असू द्या व ज्यांचे 8 दिवस आपल्या गावामध्ये उपस्थिती आहे ज्यांचं नाव एका वेगळ्या स्टेजवर जाऊन पोहोचलेलं आहे सध्या वारकरी संप्रदायाचा प्रचार जेवढं महाराज लोक करत नाहीत तेवढा प्रचार नामाचा गजर या चॅनलने केलेला आहे तेव्हा त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण कुठले जरी महाराज असले आणि किती जरी मोठे महाराज असले तर त्यांच्या फिरण्याला आणि त्यांच्या संपर्काला कुठंतरी मर्यादा आहे परंतु नामाचा गजर या चॅनलला कुठलीच मर्यादा नाही ती कुठवरही जाऊ शकतं
म्हणून व विठ्ठल विठ्ठल सांदीत पडून राहिलेल्या महाराज लोकांना नामदेव महाराजांनी उचलून धरले. ज्यांचा नाव, ज्यांचा आता, ज्यांचा पता कोणालाच नव्हता, त्यांना उचलून धरलं नामदेवरावने आणि त्यांच्या चॅनलने. तेव्हा त्यांना सुद्धा धन्यवाद. तेव्हा जमलेले सर्व उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आपल्या ग्रामदेवतांना प्रणाम करतो. बाहेरगावून आलेले टाळकरी असतील, गावातील असणारे टाळकरी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून कीर्तनरूपी सेवेला आरंभ. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंद्य जगदवंदनीय संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण वैराग्याचे थोर महान पुतळे सुप्रसिद्ध साधू देहू गाव निवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या वाणीतील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. आता तसं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करत असताना किंवा गाथ्याचं वाचन करत असताना आपल्या निदर्शनास येईल की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथ्याच्या माध्यमातून भरपूर प्रकरणं सांगितलेली आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रकरणं पाहायला मिळतील. जर कोण गाथ्याचं पारायण करत असेल किंवा गाथा वाचत असेल तर आपल्या निदर्शनास येईल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4092 अभंगाचा गाथा आहे तुकाराम महाराजांचा. त्याच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या गुणाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. भगवंताच्या रूपाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आपण जर गाथ्यामध्ये पाहिलं तर आपल्याला उपदेश प्रकरण पाहायला मिळेल, संदेश प्रकरण पाहायला मिळेल, स्थिती प्रकरण पाहायला मिळेल, संत महात्म्यांचा आणि भगवंताचा झालेला संवाद असे काही अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतील. विराणी प्रकरणातील अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतील. संत प्रकरणातील अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतील. मागणी प्रकरणातील अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतील. काल्याच्या प्रसंगातील काही अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतील आणि त्यातील एक उपदेश प्रकरण म्हणून आहे. आता तसं जर पाहिलं तर 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताहाच्या 8व्या दिवसापर्यंत वारकरी संप्रदायाने काही दंडक आपल्याला घालून दिलेले आहेत, काही नियम आपल्याला घालून दिलेले आहेत. त्या नियमाचं, त्या दंडकाचं पालन करणं आपल्यासारखंच कर्तव्य आहे. सप्ताहाचा पहिला दिवस म्हटलं तर भगवंताच्या नामाचंच वर्णन केलं पाहिजे, भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं पाहिजे, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं पाहिजे. हे काही लिखित नाही, अलिखित आहे. अलिखित नियम आहे, कुठं लिखित नाही, परंतु नियम तो नियम आहे आणि त्या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये हे सांगितलं नाही की बाबा या प्रसंगाला हाच अभंग घेतला पाहिजे, या प्रसंगाला हाच अभंग घेतला पाहिजे, पुण्यतिथीला हाच अभंग घेतला पाहिजे, गोड जेवणाला हाच अभंग घेतला पाहिजे, ढवाळ जेवण असते का? नसते. किंवा कुठं कुठं करतील काही सांगता येत नाही. काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाला अनुसरून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण उपदेशपर प्रकरणातला निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आलेल्या सर्व मानव जातीला उपदेश करतात. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. वेळोवेळी संत महात्म्याने आपल्याला उपदेश केला. ग्रंथाच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून संत महात्म्याने आपल्याला वेळोवेळी उपदेश केला आणि आपल्याला जाग करण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. परंतु प्रत्येकजण त्यांचं ऐकलेच असं काहीही नाही. ऐकलेच असं काहीही नाही. एखादा माणूस जर आपल्याला सांगायला आला तर आपण त्याचं ऐकू, परंतु ऐकणारही नाही. माणसं परमार्थ करतात पण परमार्थ करत नाहीत. माणसं सगळ्यांचंच ऐकतात परंतु कोणाचंच ऐकत नाहीत. म्हणजे परमार्थ करतात आणि परमार्थ करतही नाहीत. म्हणजे ज्या पद्धतीने परमार्थ केला पाहिजे त्या पद्धतीने माणसं परमार्थ करत नाहीत. माणसं सर्वांचंच ऐकतात परंतु कोणाचंच ऐकत नाहीत. ऐकतात परंतु ते ऐकून मनावर घेत नाहीत. म्हणून माणसं सर्वांचंच ऐकतात आणि कोणाचंच ऐकत नाहीत. परंतु तरीही संत महात्मे थांबली नाहीत. वेळोवेळी ग्रंथाच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून
वेळोवेळी संत महात्म्याने आपल्याला जाग करण्याचं काम केलं आणि संत महात्म्याने आपल्याला ज्या वाटेवर जायला सांगितलेलं आहे त्या वाटेवर आपण गेलं पाहिजे आणि संत महात्म्याच्या विचाराचं पालन आपण केलं पाहिजे. हो, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे, ज्याच्या जो स्वतःला वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेतो, जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो, त्या तरी माणसाने कमीत कमी संत महात्म्याच्या वचनावर चाललं पाहिजे. परंतु काही काही असे असतात जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना कितीही सांगा ते ऐकत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये दृष्टांत दिलेलं आहे बघा. एक माणूस समुद्राच्या काठावर जाऊन थांबला. समुद्राच्या काठावर जाऊन थांबला म्हणजे काय, तो काही साधा समुद्र नव्हता, तो अमृताचा समुद्र होता. अमृताचा समुद्र म्हणजे अमृताचा जर माणसाला एक थेंब भेटला तर तो माणूस अमर होतो. अमर होतो म्हणजे त्या माणसाला मरण कधीच येत नाही. अशा एका समुद्रावर जाऊन तो व्यक्ती थांबला. थांबल्यानंतर अर्धा तास एक तास निघून गेला. अर्धा तास एक तास निघून गेल्यानंतर तिथून एक वाट सुरू जात होता आणि त्या वाट सुरूने त्या अमृताच्या समुद्राच्या कडेला थांबलेल्या त्या व्यक्तीला पाहिलं परंतु काहीच बोलला नाही, तसंच पुढे निघून गेला. पुढे निघून गेल्यानंतर तास 2 तास निघून गेले. 2 तास निघून गेल्यानंतर तो गेलेला माणूस परत आला आणि परत आल्यानंतर त्याने पाहिल्यानंतर तो माणूस तिथंच थांबला होता. तो विचार करतोय की बाबा अमृताच्या समुद्राच्या काठावर थांबलाय, मध्ये उडी मारायची तर हा माणूस इथंच थांबलेला आहे असा विचार करून तो माणूस त्याच्या जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर त्याला दुसरं तिसरं काहीच विचारलं नाही. आपल्या 2 हाताने त्याला उचललं आणि उचलून त्या अमृताच्या समुद्रामध्ये टाकून दिलं. टाकल्यानंतर त्या माणसाला पोहता येत नव्हतं बरं का. टाकल्यानंतर त्या माणसाला पोहता येत नव्हतं. मग त्या माणसाच्या मनामध्ये विचार आला की बाबा आपल्याला समुद्रामध्ये याने ढकलून दिलं खरंय, परंतु आता आपल्याला पोहता येत नाही. आपल्या जर नाकातोंडामध्ये हे अमृत गेलं तर आपला जीव जाणार, आपण मरून जाणार असा विचार तो माणूस करू लागला. आणि असा विचार करून त्या माणसाने नाकाला आणि तोंडाला हात लावला. आता मला सांगा, अमृताच्या समुद्रामध्ये त्या माणसाने उडी मारलेली आहे. ठीक आहे, त्याला पोहता येत नाही, परंतु त्याच्या नाकातोंडामध्ये जर अमृत गेलं तर तो माणूस जगेल का मरेल? हो बोला की हो, जगेल ना. परंतु या गोष्टीचं ज्ञान त्याला नव्हतं. अमृताचे सागरी बुडीजे, मुखातरी वज्रमिटी पडिजे, हा तैसे नाश निपजे संसारात या विठ्ठल. ज्या पद्धतीने तो माणूस अमृताच्या समुद्राच्या काठावर थांबलेला आहे, परंतु त्याला या गोष्टीचं ज्ञान नाही की बाबा आपण जर या अमृताच्या समुद्रातला जर एक थेंब घेतला तर एक थेंब घेतल्यानंतर आपण अमर होऊ शकतो. मृत्यू लोकामध्ये आपल्याला जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत आपण राहू शकतो. हा विचार तो माणूस करत नाही. तो माणूस फक्त काठावरच थांबलेला आहे, परंतु तो मध्ये उडी मारत नाही. तसंच आपलं झालेलं आहे. आपण सुद्धा परमार्थ करतोय, परंतु कसा परमार्थ करतोय? उगे काठावर उभारून करतोय आपण परमार्थ. हो, खोल जाऊन आपण परमार्थ करत नाही, परंतु माणसाने परमार्थ करत असताना खोलवर जाऊन परमार्थ केला पाहिजे. वर परमार्थ करून पदरात काहीही पडत नाही. मग संसार असू द्या नाहीतरी परमार्थ असू द्या, संसारामध्ये सुद्धा संसार करत असताना खोलवर जाऊन माणसाने परमार्थ संसार केला पाहिजे. आणि परमार्थ करत असताना सुद्धा खोलवर जाऊन म्हणजे त्याच्या बुडापर्यंत जाऊन माणसाने परमार्थ केला पाहिजे. हो, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मे होऊन गेले त्यांना तुम्ही विचारा. बघा, ज्ञानेश्वरीचं पारायण करून बघा एक वेळेस, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करून बघा, नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण करून बघा, म्हणजे आपल्या निदर्शनास येईल, आपल्या लक्षात येईल की नेमका संत महात्म्यांनी परमार्थ करत असताना कुठल्या पद्धतीने परमार्थ केला. आपण कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजाचं जीवनचरित्र समाजाला सांगतोय. भरपूर कीर्तनकार आहेत, स्वतःला संत चरित्रकार म्हणून घेणारे भरपूर आहेत, परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र सांगत असताना महाराज मंडळी हे सांगून जातात की बाबा ज्ञानेश्वर महाराजांना 3 भावंड होती, म्हणजे एक लहान बहीण, 2 भाऊ आणि ज्ञानेश्वर महाराज. 4 भावाचं ते कुटुंब आहे, लहान लहान पोरं आहेत.
परंतु जीवन जगत असताना त्यांना कधी खायला भेटलं नाही वेळेवर, अंगावर घालण्याकरता कधी वेळेवर कपडे भेटले नाहीत, राहण्याकरता त्यांना चांगलं घर नव्हतं, झोपण्याकरता व्यवस्थित जागा नव्हती. कीर्तनाच्या माध्यमातून महाराज मंडळींना सांगण्याकरता खूप गोड वाटते, खूप बरं वाटतं. परंतु खरी जर त्यांची स्थिती पाहिली, विचारा ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला वेळेवर खायला भेटत नव्हतं, तुम्हाला वेळेवर अंगावर घालण्याकरता कपडे मिळत नव्हते, तुम्हाला राहण्याकरता घर नव्हतं, याचं तुम्हाला काही वाटलं का, याचं तुम्हाला दुःख झालं का? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा तुम्ही बाहेरून काय बघताय माझ्याकडे, तुम्हाला बघायचंय माझ्याकडे पाहायचंय तर मधून पहा, बाहेरून काय पाहताय तुम्ही? माझ्या जीवनामध्ये असा एक दिवस सुद्धा आला नाही, माझ्या जीवनामध्ये असा एक दिवस सुद्धा आला नाही की त्या दिवशी मला दुःख झालं. एकही दिवस असा माझ्या जीवनामध्ये आला नाही. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. हे सगळं झालं कशामुळं? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू. आमच्या जीवनामध्ये एक दिवस सुद्धा काळा गेला नाही. रोज आम्ही त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं. त्या भगवंताची प्राप्ती ज्ञानेश्वर महाराजांना झाली होती आणि ती प्राप्ती झालेला आनंद, भगवंताला पाहिलेला आनंद ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता, ओसंडून वाहत होता. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी, 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 योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माय मी देवाचा देव. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेस त्या पंढरीश परमात्माचं रूप पाहिलं त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, आजी सोनियाचा दिनू
वरसे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. संत महात्म्याने जीवन जगत असताना बाहेर रंगाला कधीच महत्व दिलं नाही. या जगामध्ये काय चाललंय काय नाही काहीच लक्ष दिलं नाही. त्यांनी लक्ष दिलं, त्यांनी महत्व दिलं फक्त आणि फक्त आपल्या अंतरंगाला महत्व दिलं त्यांनी, बाकी काहीच पाहिलं नाही. ज्ञानेश्वर महाराज असू द्या किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज असू द्या, त्यांनी सुद्धा पाहिलं नाही. त्यांनी सुद्धा बाह्य रंगाकडे कधीच पाहिलं नाही. पाहत असताना त्यांनी सुद्धा अंतरंगाकडेच पाहिलं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सुद्धा वर्णन करत असताना आपण या पद्धतीने करतो की बाबा तुकाराम महाराजांना सुद्धा खायला अन्न मिळत नव्हतं. दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी अन्न अन्न पाणी पाणी म्हणून वारली. आपण सहज सांगून जातो, सहज सांगून जातो. आणि बसलेले लोक सुद्धा सहज ऐकतात, सहज सांगून जातात. महाराज मंडळी त्यांना खायला अन्न भेटत नव्हतं, लेकरांना खायला अन्न मिळत नव्हतं, बायकोला अन्न मिळत नव्हतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरची परिस्थिती जर पाहिली तर काय सांगावं. रोज महाराज लोक सांगून जातात, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जबडी येता चोर धाके, जबडी येता चोर धाके, जबडी येता चोर धाके, जबडी येता चोर धाके. जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके. तरी घर राखीते, तरी घर राखीते, तरी घर राखीते, तरी घर नागनू कैसे सांगा, नागनू कैसे सांगा. देवाया आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जबडी येता चोर धाके, जबडी येता चोर धाके, जबडी येता चोर धाके. जाऊ कुडती भिके, जाऊ कुडती भिके, वा तरी घर राखीती, तरी घर राखीती, घर राखीती. नांदनू कैसे सांगा, नांदनू कैसे सांगा, नांदनू कैसे सांगा, तरी वाया भागा. तरी घर राखीती, राखीती. आम्ही सदैव सुडके, जबडे येता चोर धाके, जाऊ कुडती भिके, कुतरी घर राखीते. आपण सांगतो की बाबा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरची राखण कुत्रे करायची. म्हणजे त्यांच्या घरामध्ये माणसं नव्हते का? होते ना. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं होतं. मग घराकडे काय चाललंय, बायको जेवली का नाही की, लेकरं जेवले का नाही की, या गोष्टीकडे त्यांचं ध्यान नव्हतं का. तर विषयी विसर
पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. ही स्थिती जगद्गुरु तुकाराम महाराजांची झाली होती. हो, ही स्थिती तुकाराम महाराजांची झाली होती. त्यांनी बाहेर रंगाला कधीच महत्व दिलं नाही. अहो, राक्षसी कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद, राक्षसी कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद जीवन जगायचं म्हणजे स्वतःच्या मर्जीनं जर जीवन जगायचं असा जर विचार त्यांनी केला असता तर मनाला वाटेल त्या पद्धतीने जीवन जगले असते की हो. काय कमी होतं त्यांना मला सांगा, काय कमी होतं प्रल्हादांना? काहीच कमी नव्हतं, काहीच कमी नव्हतं. हो, राक्षसी कुळामधले होते, परंतु त्यांच्या संपत्तीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे काहीच कमी नव्हतं. मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी एन्जॉय केली असती लाईफ त्यांची. बरोबर आहे ना? आता काय पोरं कमी आहेत का? बापाच्या जीवर बसून खाणारे पोरं कमी आहेत का? नाही ना, नाहीत कमी. मग ते सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने जगू वाटेल त्या पद्धतीने ते जगले असते ना, परंतु त्यांनी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही. अवज्याच्या घरामध्ये टाळ आहे, ज्याच्या घरामध्ये मृदंग आहे, ज्याच्या घरामध्ये वीण आहे, ज्याच्या घराण्यामध्ये वारकरी परंपरा आहे, त्या घरातल्या तरुण पिढीला सांगावं लागतं की बाबा देवाचं भजन करा, देवाचं भजन करा सांगावं लागतं. बाप रोज महागा लागतो, बाबा आपल्या घराण्याची परंपरा आहे, आपण आळंदीची पंढरपूरची वारी केली पाहिजे, असं जर त्याला सांगायला गेलं तर ती लोक घरात थांबत नाही. मग त्याला ते वळणच पडून जातं. बाप घरी याचा टाइम झाला की पोरग घराच्या बाहेर पडतं आणि मग बाप जेवण वगैरे करून झोपी गेला की मग पोरगा हळूच घरी येतं रात्री 1 वाजता 2 वाजता. कुठे गेलतास बाबा, कोणासोबत गेला होतास, कुठे गेला होतास, कशाला गेला होतास, कसलीच विचारपूस होत नाही. मग असेच 10-5 वर्ष निघून जातात. मग उग सहज गावातून चालत जात असताना बापाला उग सहज कोणीतरी सांगितलं का हो बाबा तुमच्या मुलाकडे लक्ष नाही का? सहज तुमच्या मुलाकडे लक्ष नाही का? का हो, काय झालं? अहो तुमचा मुलगा प्यायला लागलाय असं कानावर आले, खरंय का? मग 10-5 वर्षानंतर त्याच्या कानावरती गोष्ट येते. परंतु वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप होऊन मग काय उपयोग आहे? जोपर्यंत वेळ हातात आहे ना तोपर्यंतच माणसाने त्या वेळेचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतला पाहिजे. राक्षसी कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद, जन्माला आल्यानंतर त्यांचा फक्त एकच छंद होता, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, 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 प्रल्हादाकारणे हरिनामाचा प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद. तिने परमानंद प्रगटला, तिने परमानंद प्रगटला, तिने परमानंद प्रगटला, तिने परमानंद प्रगटला. प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद. तेने नारायण प्रगटला, तेने नारायण प्रगटला, प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, तेने नारायण प्रगटला, तेने नारायण प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. राक्षसी कुळामध्ये तो जन्माला आला, परंतु जन्माला आल्यानंतर स्वतःला जमेल त्या पद्धतीने तो जीवन जगू शकला असता, परंतु त्यांनी तसं केलं नाही. नेमका हा परिणाम त्यांच्यावर झाला कशामुळे हो? याचं सुद्धा एक कारण आहे. कारण आहे याचं. प्रल्हादाच्या आईचं नाव काय हो? कयादू. हा, ज्यावेळेस कयादू मातेच्या पोटामध्ये होते प्रल्हाद, म्हणजे ज्यावेळेस कयादू माता गरोदर होत्या त्यावेळेस नारदजी त्यांच्या घरी गेले होते. नारदजी त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या राजवाड्यामध्ये गेले होते. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर घरी गेल्यानंतर कयादू मातेने त्यांना पाहिलं आणि पाहून कयादू मातेने नारदजींना नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, कायने वाचेने मनाने. कयादू मातेने नारदजींचं पूजन केलं, त्यांच्या चरणावर फूल वाहिले, त्यांना कुंकू लावलं आणि मग वाकून त्यांना नमस्कार केला
आणि नमस्कार करून काय यदू माता म्हणतात की नारदजी, अहो मी एका राक्षसी कुळामध्ये सून म्हणून आलेली आहे आणि माझे पती मला ज्या पद्धतीने वागायला सांगतील त्या पद्धतीनेच मला वागलं पाहिजे, त्या पद्धतीनेच मला राहिलं पाहिजे. कारण पतिव्रतेचा धर्म मी पाळला पाहिजे. माझ्या पतीच्या माझ्या पतीचा शब्द ओलांडून मला पुढे जाता येणार नाही. हा, पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. मला पतीच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही, परंतु मला स्वतःचा उद्धार करून घ्यायचंय. मला काहीतरी मंत्र द्या. त्यावेळेस नारदजींनी काय यदू मातेला मंत्र दिला, नारायण नारायण हा मंत्र दिला. आणि हा मंत्र दिल्यानंतर जो मंत्र नारदजींनी कयदू मातेला दिला, कयदू मातेवर तर त्याचा परिणाम झालाच, परंतु कयदू मातेच्या पोटामध्ये जो गर्भ होता ना, त्याच्यावर सुद्धा परिणाम झाला. म्हणजे प्रल्हादावर सुद्धा त्याचा परिणाम झाला. मी माझ्या तोंडचं बोलत नाही. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार 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 प्रल्हादे बिंबला. धवाला धला कृष्ण दाता, धवाला धला कृष्ण दाता, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. हा, धवाला धला कृष्ण दाता, धवाला धला कृष्ण दाता, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. सत्वर उच्चार प्रल्हादे मिपला. आणि ज्या वेळेस काय अधुमातेच्या पोटी प्रल्हादाने जन्म घेतल्यानंतर त्यांनी फक्त आणि फक्त भक्तीच केली, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलंच नाही. नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण. त्यांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल किती त्रास भोगला त्यांनी, किती दुःख भोगलं, किती सहन केलं. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मे होऊन गेली ते भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊन बसले, म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये ते सर्व विलीन झाले. किती मोठं सामर्थ्य आहे, किती त्रास सहन केला असेल, काय काय केलं असेल, त्या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी किती कष्ट खाल्ले असतील. काय तुका म्हणे तोची संत, तोची जगाचे आनंद, तोची जगाचे आनंद, तोची जगाचे आनंद. तुका म्हणे तोची संत, तोची जगाचे आनंद, तोची जगाचे आनंद, तोची जगाचे आनंद. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाच्या आघात, किती त्रास सहन केला असेल. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं, तर त्यांनी त्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आपल्या निदर्शनास येईल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा वाचल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र कळतं
जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या गाथ्याचं पारायण केल्यानंतर तुकाराम महाराजांचं आत्मचरित्र कळतं. तुकाराम महाराजांची गाथा वाचल्यानंतर, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या गाथ्याचं पारायण केल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची स्थिती आपल्या लक्षात येईल. हो, त्यांची आत्मस्थिती आपल्या लक्षात येईल. उगाच नाही गेल्या 350 वर्षापासून त्यांचं नाव या मृत्यू लोकांमध्ये घेतलं जातं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या नंतर दुसरे तुकाराम जन्माला आलेच नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर दुसरे ज्ञानेश्वर महाराज मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले नाहीत. काल ज्यांची जयंती झाली, आपल्या महाराष्ट्राचं दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यानंतर कोणी जन्माला आलं नाही. त्यांच्यासारखं कोणी जन्माला आलं नाही. हो, मग तुम्ही कुठल्याही कुळामध्ये जन्म घ्या. एखाद्या कीर्तनकाराच्या घरी एखाद्या मुलाने जन्म घेतला, बाप कीर्तनकार म्हणून तो कीर्तनकार होऊ शकतो का? आता बापाला पदवी लागली ह भ प म्हणून पुढे मुलाला लागेल असं काही आहे का? हा, एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होईल असं काही सांगता येते का? अजिबात सांगता येत नाही. जस्तीच्या प्रारब्धाचा विषय आहे. हा, तरी बी म्हणतात लोक पोराला, अरे बाप कीर्तनकार आहे की. हा, जगाला ज्ञान सांगत फिरू लागले. तुला कळणार होई रे, सहज बोलून जातील लोक. एखाद्याचे वडील कीर्तनकार असतील, एखाद्याचे वडील माळकरी असतील, एखाद्याचे वडील वारकरी असतील. वारकरी याचा अर्थ असा नाही की तो मुलगा सुद्धा वारकरीच होऊ शकतो. लहानपणापासून त्याचे संस्कार सुद्धा त्याला दिली पाहिजेत. त्या सहवासामध्ये तो मुलगा राहिला पाहिजे, तर थोडाफार परिणाम झाला तर झाला. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, चोखा डोंगा तरी रसनो हे डोंगा, चोखा डोंगा तरी रसनाई डोंगा, चोखा डोंगा तरी रसनो हे डोंगा, चोखा डोंगा तरी रसनाई डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. चोखा डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. म्हणून बाहेर रंगाला कधीच महत्व द्यायचं नाही माणसानं. कधीही माणसाने आपल्या अंतरंगामध्ये वाकून बघितलं पाहिजे की आपण काय करतोय, आपल्याला करायचंय काय आणि आपण करतोय काय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर मी स्वतःच्या मर्जीनं जीवन जगेन, मला वाटेल तसं जीवन जगेल असं म्हटल्यानंतर आपण जगू शकणार नाही नीट. आपण आपला कार्य करत राहायचं, परंतु ते केलेलं कार्य पूर्णत्वाकडे जाईल का अर्ध्यातच थांबेल, अर्ध्यातच बंद पडेल, हे आपण विचार करायचा नाही. हा सगळा भार आपण देवावरच टाकून द्यायचा. मग तो आपलं चांगलं करेल नाहीतर वाईट करेल. अभंगाचं पहिलं चरण. देवाची माता कालोनिया भारा, देवाची माता कालोनिया भारा, देवाची माता कालोनिया भारा, देवाची माता कालोनिया भारा.
माथा घालून या भार सांडी कलेवर ओवाळूनी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा जीवन जगत असताना आपण जीवन जगायचं, कुठलीही कार्य करत असताना ते पूर्णत्वाकडे जाईल का या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही. मग आपण ते कार्य करायचं, मग पूर्णत्वाकडे न्यायचं का त्याला अर्ध्या वाटतच थांबवायचं हे त्या पंढरीश परमात्म्याच्या मनावर आहे. म्हणून सगळा भार त्याच्यावर टाकायचा, आपण काहीच पाहायचं नाही. आपण जर आपल्या मर्जीने आयुष्य जगू लागलो की बाबा मला कुणाचीच गरज नाही, मला वाटेल त्या पद्धतीने मी जगतो, मला ज्या पद्धतीने लाईफ एन्जॉय करायचे त्या पद्धतीने मी माझी लाईफ एन्जॉय करणार, माझा कुणीही मालक नाही, माझा कुणीच मालक नाही, असा विचार करून जर जगायचं म्हटलं तर चलताना माणूस कुठंतरी खड्ड्यात पडायची शक्यता आहे, ती बी छोट्या नाही मोठ्या. हां, आणि अशा खड्ड्यात पडणार तिथून वरी सुद्धा येता येणार नाही, अशा खड्ड्यात पडणार. म्हणून जीवन जगत असताना कोणाचा तरी आधार घ्या. महाराज कोणाचा आधार घ्यायचो? कुटुंबाचा आधार घ्यायचा का? कुठल्या मित्रमंडळीचा आधार घ्यायचा का? कुठल्या नातेवाईकाचा आधार घ्यायचा का? अजिबात नाही, याच्यापैकी कुणाचाच आधार घ्यायचा नाही. मग देव तू सोयरा करी आता बहुता जन्मांती जन्मला सेनरा, देव तू सोयरा करी आता. जर तुम्ही त्याला आपलंसं करून घेतलो तर तुमच्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटातून निवारण करण्याची ताकद त्या पंढरीश परमात्म्याकडे आहे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे, देव उभा मागे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मग आपल्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करण्याची ताकद त्या पंढरीश परमात्म्यामध्ये आहे. आणि हे साध्य झालं फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मे होऊन गेले त्या संत महात्म्यांना हे साध्य झालं. उगं कोणाच्या नाही करणे शक्य नाही, शक्य नाही कोणाच्या नाही करणं. कारण इथं येत असताना सुद्धा म्हणजे मंदिराकडे येत असताना सुद्धा देवाच्या दर्शनाला लोक टाईट कॉलर करून येऊ लागले. माझ्यासारखं कोणच नाही. मग देव काय आणि कुठला धर्म काय आणि कुठलं काय, माझ्यासारखं कोणच नाही असा भ्रम झालाय माणसाला, असा भ्रम. परंतु संत महात्म्याने तो अहंकार, त्या अहंकाराला तवाच फुकून दिलं होतं. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हरवली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दौडुनी निज शांती वरली. अहंता म्हणजे अहंकार, ममता म्हणजे माया. संत महात्म्याने अहंकाराचा त्याग केला होता. आणि असे महात्मे दुर्लभच पाहायला मिळतात, दुर्लभच. हो, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. असे महात्मे कधीतरी जन्माला येतात मृत्यू लोकांमध्ये, कधी तर. हो, 350 वर्ष झाली, 450 वर्ष झाली, 750 वर्ष झाली, आज सुद्धा त्यांची कीर्ती मृत्यू लोकांमध्ये जिवंत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती मृत्यू लोकांमध्ये राहणारच आहे. मी थोडंसं उलट करून सांगतो तुम्हाला,
जोपर्यंत मृत्यू लोकामध्ये त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करत असताना त्यांनी काहीच पाहिलं नाही. जात पाहिली नाही, कुळ पाहिलं नाही, काहीच पाहिलं नाही. प्रत्येकाला सोबत घेतलं. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. 18 पगड जातीच्या समाजाला संत महात्म्याने आपल्या सोबत घेतलं. कुठलाच भेद पाहिला नाही, काहीच पाहिलं नाही. प्रत्येकाला आपल्या सोबत घेतलं आणि प्रत्येकाचा उद्धार कसा होईल फक्त याच गोष्टीचा विचार संत महात्म्याने मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना केला. मग तुम्ही कुण्याही देवाची भक्ती करा, हो कुण्याही देवाची करा, याच देवाची करा, असाही काही दंडक नाही. कुण्याही देवाची करा, कुठल्याही देवाची, परंतु भक्ती करत असताना तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तुम्ही भगवान शिवाची भक्ती करा. आता शिवरात्र जवळ उरलेली आहे, 3 पट्टे ओढून फिरतेत बघा आता. हा, अजिबात मानायला तयार नाहीत लोक, अजिबात. मी म्हणत नाही भगवान शिवाची पूजा करू नका, त्यांचीही पूजा करा, पांडुरंगाची सुद्धा पूजा करा. हा भेद आपण मांडला, आपण संत महात्म्यांनी नाही मांडला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, हा हरिहरा भेद नाही नका करू वाद. अहो संत महात्म्यांनी कुठल्या देवामध्ये भेद केला नाही, मग आपला काय अधिकार आहे भेद करायचा? अजिबात भेद करायचा नाही. हा, आम्ही महादेवाचंच भजन करता, आम्हाला पांडुरंगाचं जमतच नाही. आम्ही पांडुरंगाचं भजन करता, आम्हाला महादेवाचं भजन जमतच नाही. असं का? त्यांनी भेद केला नाही तर आपण का भेद करायचा? जगद्गुरु तुकाराम महाराज तर भगवान शिवाकडे सुद्धा मागणी करतात. तुम्ही विश्वनाथ, हा दीन रंक मी अनाथ, हा कृपा कराल ते थोडी, पाया पडी लोबराडी. मग त्यांनी भगवान शिवामध्ये आणि पंढरीश परमात्म्यामध्ये भेद पाहिला नाही, मग आपण का पाहायचा ना? आपण का भेद करायचा? अजिबात भेद करायचा नाही. मला सांगा झोपलेल्या मावशी, उठा. मला सांगा तुमच्या हातामध्ये पाटलेत का? पाटल्या बोला की. मी मागणं गेलो तुम्हाला विचारलेलो फक्त. तुमच्या हातात पाटल्या आहेत का? आहेत. तुमच्या कानात झुमके आहेत का? आहेत. तुमच्या कानात बिग बडी आहे का? बर. गंटन असेल की गळ्यात? मला सांगा हातातल्या पाटल्या, कानातले झुमके, गळ्यातलं गंटन ही काय वेगवेगळ्या धातूपासून तयार झालेलं आहे का? कसं आहे? नाही ना, एकाच धातूपासून तयार झाले ना, सोन्यापासून. बरोबर आहे, एकाच. फक्त नाव वेगवेगळे आहेत, आकार वेगवेगळा आहे, परंतु आहे तरी एकाच धातूचे ना. मग त्या भगवान शिवामध्ये आणि पंढरीश परमात्म्यामध्ये सुद्धा कुठला बदल नाही. मग आपण का बदल करायचा? संत महात्म्यांनी या विश्वाकडे पाहत असताना कुठलाच भेद केला नाही, कुठलाच भेद केला नाही. मग आपण का भेद करायचा? सोनं एकच धातू आहे, परंतु या धातूपासून अनेक वस्तू तयार होतात. गंटनमाळ तयार होते, हातातल्या पाटल्या तयार होतात, झुमके तयार होतात, नथ तयार होते, गळ्यातलं ब्रासलेट तयार होतं, एकाच धातूपासून. बघण्याची दृष्टी तशी झाली पाहिजे माणसाची. एकच सोने हजार लेने, एकच सोने हजार लेने, बाडी आणि बुगडे रे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये 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 ब्रह्मदिसे उघडे. एकच सोने हजार लेणे, बाडी आणि बुगडे,
जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. संत महात्म्यांनी परमार्थिक वाटचाल करत असताना कोणामध्ये भेद केला नाही. मग आपण का करायचा? धातू एकच आहे, त्याच्यापासून वस्तू अनेक तयार होतात. तसं भगवंताचे रूप किती जरी असले, भगवान शिव असू द्या, पंढरीश परमात्मा असू द्या, कुणी असू द्या, सगळी एकच आहेत, सगळी एकच आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. ज्या ठिकाणी कुठला भेद नाही त्या ठिकाणीच देवाची वस्ती आहे. देवतया जवळी असे, हो देवतया जवळी असे. म्हणून कुठल्याही देवाची भक्ती करा, परंतु भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. मग आपल्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करण्याची ताकद त्या पंढरीश परमात्म्यामध्ये आहे. देवतारितया देवतारितया मारील कोण. देवतारितया देवतारितया मारील मारील कोण. न मोडे काटा हिंडता वना. हो जैन धर्मामध्ये एक 24वे वंशज होऊन गेले बघा. महावीर त्यांचं नाव होतं, महावीर. जैन धर्मामध्ये असं काय दंड घालून दिलेला होता की बाबा जोपर्यंत जैन धर्म स्वीकारल्यानंतर अंगावर कपडे परिधान करायचे नाहीत, पायामध्ये चप्पल घालायची नाही, आणि कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर 6 दिवसाच्या वरी त्या गावामध्ये राहायचं नाही. किती? 6 दिवसाच्या वर त्या गावात राहायचं नाही. जैन धर्म स्वीकारल्यानंतर या सगळ्या नियमाचं पालन करावं लागतं. अंगामध्ये कपडे घालायचे नाही, पायामध्ये चप्पल घालायची नाही, कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर 6 दिवसाच्या वरी त्या गावामध्ये मुक्काम करायचा नाही. हो जैन धर्मातली 24वी वंशज महावीर. पूर्ण आयुष्य त्यांनी पायात चप्पल घातली नाही. कित्येक तीर्थयात्रा केल्या त्यांनी. आता जुना काळ असा होता, म्हणजे 2500 वर्षाखालचा काळ असा होता की डांबरी रस्ते नव्हते, सिमेंटी रस्ते नव्हते, लाईट नव्हती, फोकस नव्हतं, काहीच नव्हतं. नुसत्या पानंदी वाटा असायच्या बघा, कच्चे रस्ते, कच्चे रस्ते. त्या रस्त्याने महावीर चालायचे. पूर्ण आयुष्य त्यांनी तीर्थयात्रा केल्या, अंगावर कपडे परिधान केले नाहीत, पायामध्ये चप्पल घातली नाही. रस्त्याने चालत असताना किती जरी काट्या कुपाटीतून चालले तर आयुष्यभर त्यांच्या पायामध्ये एक सुद्धा काटा मोडला नाही. असं जीवनचरित्र आहे. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये हे सांगितलेलं आहे, एक सुद्धा काटा त्यांच्या पायामध्ये मोडला नाही. महावीर जर रस्त्याने चालू लागले, रस्त्याने चालत असताना किती जरी मोठा काटा त्यांच्या पायाखाली आला, आता महावीरांचा पाय त्या काट्यावर पडणार आणि काटा पायामध्ये मोडणार. एवढ्यामध्ये महावीरांचा पाय पडणार हे लक्षात आल्याबरोबर काटा आडवा व्हायचा, परंतु पायामध्ये घुसायचा नाही. हे सामर्थ्य होतं त्यांनी केलेल्या भक्तीचं. आपण जर रस्त्याने जाऊ लागलो, आडवा कुजून गेलेला काटा सुद्धा उभा होईल. आडवा कुजून गेलेला काटा सुद्धा उभा होईल, उभा. हा घुसते, आपल्या पायात घुसते, आपण बसलालो घुसते, आपण उठलालो घुसते, आपण चललालो घुसते. का? तर ते सामर्थ्यच नाही आपल्या वाणीत आणि आपल्या भक्तीत. ते सामर्थ्य नाही, परंतु
पूर्ण आयुष्य महावीरांच्या पायामध्ये एक सुद्धा काटा मोडला नाही. का? देवतारी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वना. हे सामर्थ्य आहे त्यांनी केलेल्या भक्तीचं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आपला सगळा भार त्या पंढरीश परमात्म्यावर टाकून द्या. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. हा नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. मग तुकाराम महाराज ज्या अर्थी तुम्ही आम्हाला सांगता की आपल्या जीवनातला सगळा भार त्या पंढरीश परमात्म्याच्या डोक्यावर द्यायचा, तुम्ही आम्हाला सांगताय, परंतु ज्या अर्थी तुम्ही आम्हाला सांगताय त्या अर्थी तुम्ही तसं केलं का? हो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मी सगळ्याच गोष्टीचा त्याग केला होता आणि माझं सर्वस्व मी त्यालाच मानलं होतं. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल विठ्ठल गोता चित्त विठ्ठल विठ्ठल गोता चित्त विठ्ठल विठ्ठल गोता चित्त विठ्ठल 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 पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. पुण्यानी पुरुषार्थ विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाचे. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी भ्राता विठ्ठले विना चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माय बाप भाऊ बहीण सगळं त्यालाच मानलं होतं, त्या पंढरीश परमात्म्याला. दुसरा काही विशेष त्यांच्या जीवनामध्ये उरला नव्हता. कुठलाच विषय त्यांच्या जीवनात उरला नव्हता. भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला म्हणतात, हो कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हो तू गुरु बंधू पिता तूची आमची इष्ट देवता. अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की देवा अरे मी रणगाणात उतरलोय खरं, मला युद्ध करायचंय आणि मी काही एकटं करू शकणार नाही. आता माझा सर्व भार मी तुझ्यावर टाकलेला आहे. आणि अर्जुन निवांत झालेला आहे, निवांत. आता जे काही होईल ते त्याच्या मर्जीनं होईल, आता मी काहीच करणार नाही, ही भावना झालेली आहे अर्जुनाची. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुकाराम महाराज सावध झाली. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा पंचतत्वाचा जो देह आहे ना, देह हाडा मासाचा रक्ताचा, हा देह जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणावर समर्पित केला होता. देहच भगवंताच्या चरणावर समर्पित केला. देहू गावातले काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आली आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज महाराज आम्ही 4 धाम यात्रेला चाललोय, यायची का तुम्हाला सुद्धा? त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा कुठं कुठं जाणार आहोत? त्यावेळेस म्हटले द्वारका, जगन्नाथपुरी, 12 ज्योतिर्लिंग, हरिद्वार, वृंदावन, एवढं सगळं करून येणार आहोत आणि येतेत गयेला सुद्धा जाऊन येणार आहोत. म्हणजे गयेला सुद्धा जाऊन येणार आहोत का? तर गयेला गेल्यानंतर बापाच्या आज्याच्या नावानं पिंडदान करणार आहोत म्हणले. तुकाराम महाराज हसू लागले आणि तुकाराम महाराज हसून त्यांना म्हणतात, बाबा तुम्ही गयेला गेल्यावर करणार आहो काय? एक भाताचा गोळा आणि गव्हाच्या पिठाचा गोळा एवढंच देणार आहो की तिथं जाऊन? ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय देणार नाहीत ना तुम्ही? आम्ही तर माझा हा पंचतत्वाचा हाडा मासाचा देहच त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलाय. पिंड पदावरी
म्हटले बाबा तुम्ही त्या गयेला गेल्यानंतर तुम्ही एक पिठाचा गोळा आणि एक भाताचा गोळा तिथं जाऊन देचाल, परंतु मी ते काहीच केलं नाही. मी माझा हा पंचतत्वाचा हाडा मासाचा देहच त्या देवाला समर्पित करून टाकला, माझ्या वडिलांच्या आणि आजोबाच्या नावावर. हो, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. मी त्या ऋणातून मुक्त झालोय आणि माझा सगळा भार मी त्या पंढरीश परमात्म्याच्या डोक्यावर सगळा टाकलेला आहे. हा, घालून या भार राहिलो निश्चंती, निर्विले संती विठोबासी. हे सगळं झालं कशामुळं? तर जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मे होऊन गेले होते, त्यांनी अहंकाराचा त्याग केला, त्यांनी ममतेचा त्याग केला, त्यांनी मुक्तीचा त्याग केला आणि फक्त त्यांनी फक्त भक्तीलाच महत्व दिलं. बस, अहंकाराचा त्याग केला. माणसाला भरपूर अहंकार येतो बघा, जीवन जगत असताना भरपूर अहंकार येतो. माझ्यासारखं कोण आहे, मी हा म्हणून सगळं चाललंय, मी नसतो तर या घराचं बी काही खरं नव्हतं, घराचं द्या सोडून ह्या गावाचं सुद्धा काही खरं नव्हतं म्हणतो. मी हा म्हणून चालले 25 वर्षापासून. हो, नुसत्या शिर्यावरून भातावर सप्ताह केला आणि इथपर्यंत आणला. मी होतो म्हणून झाले, नाहीतर गाव पाऊल ठेवायच्या लायकीचं नव्हतं. असं सहज बोलून जातात लोक, सहज बोलून जाते. गावले बिघडले म्हणतात. आता गाव बिघडले तर मग तू राहिलाच कशाला गावात? जा ना गाव सोडून. हा, गावले बिघडले म्हणतात लोक, आमच्यापाशी उंगारानं करतात. महाराज लय गाव बिघडले. मग गाव बिघडले तर तू राहिलाच कशाला गावात? जा निघून. अहंकार आहे माणसाला, अहंकार. परंतु अहंकार मनात ठेवून भक्ती करायची नाही करायची. आणि भक्ती करत असताना त्या भक्तीच्या मागे कुठला स्वार्थ सुद्धा माणसाने ठेवायचा नाही, अजिबात कुठलाच स्वार्थ ठेवायचा नाही. होता होईल तेवढे या सर्व गोष्टीचा त्याग करा. अहंकाराचा त्याग करा, ममता म्हणजे मायेचा त्याग करा आणि त्या पंढरीश परमात्म्याला जवळ करा. आणि त्याला जवळ करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. एक लक्षात घ्या, आपण बाहेरगावी जात असताना आपण बसने प्रवास करत असतो. बसने प्रवास करत असताना ड्रायव्हर पासून आपण जितकं लांब बसू, ऐका, ड्रायव्हर पासून आपण जेवढ्या लांब बसू तेवढेच धक्के आपल्याला जास्त खावे लागतात. बरोबर आहे का नाही? बसमध्ये बसून प्रवास करत असताना आपण ड्रायव्हर पासून जेवढ्या मागे बसू, जेवढ्या लांब बसू तेवढेच धक्के जास्त खावे लागतात. जेवढा आपण ड्रायव्हरच्या जवळ बसू तेवढे धक्के कमी खावे लागतात. तसंच आहे परमार्थात सुद्धा तसंच आहे. परमार्थ करत असताना जेवढा आपण त्या देवापासून लांब जाऊ ना तेवढंच दुःख आपल्या पदरात पडणार आहे. आणि जेवढा आपण त्या देवाच्या जवळ राहू तेवढं सुख आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून त्या देवापर्यंत जर आपल्याला जायचं असेल, देवाच्या जवळ जर जायचं असेल तर कमीत कमी श्रवण, कीर्तन, भजन, पूजन आपल्या हातून घडलं पाहिजे. मग ह्याच्यापैकी कुठलीही सीट पकडा, ह्याच्यापैकी श्रवण पकडा, पूजा पकडा, नाहीतर नामस्मरण पकडा, जप पकडा, काहीही पकडा, कुठली तरी सीट पकडा आणि त्या देवाजवळ जा. देवाजवळ गेल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जीवन जगत असताना तुमचा सगळा भार त्या देवावर सोपवून द्या, मग चांगलं होईल नाही तर वाईट होईल. नातीला हा छंद अभिमान अंगे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नातीला हा छंद अभिमान अंगी, नातीला हा छंद अभिमान नातीला छंद अभिमान अंगी, नातीला छंद अभिमान छंद अभिमान छंद अभिमान
हा छंद अभिमान अंगे निमित्ताचे वेगे सारी ओझे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा नातीला हा छंद अभिमान अंगे निमित्ताचे वेगे सारी ओझे जगद्गुरु तुकाराम महाराज अहंकाराचा त्याग करायला सांगतात हो करुणा वचन लाहो एक सरे करुणा वचन लाहो एक सरे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगून जातात बाबा मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला लावले मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर करुणा वचन लाहो एक सरे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्यानंतर कामाचा क्रोधाचा लोभाचा त्याग करून होता होईल तेवढं तुम्ही त्या भगवंताकडे धाव घ्या तुम्ही त्या भगवंताकडे धाव घ्या आणि मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना जर संगत कोणाची करायची असेल तर त्याचीच संगत करा जे माणसं आपल्याला चांगला मार्ग दाखवतील मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना तरुण पिढी ज्या वेळेस या जीवनाचा प्रवास करते त्यावेळेस जीवन जगत असताना नेमकं कोणाची संगत करावी हे आजच्या तरुण पिढीच्या लक्षात येत नाही की आपण कोणासोबत फिरतोय याचं चारित्र्य चांगलं आहे का या सुद्धा गोष्टीचा आपण विचार करत नाही परंतु संगत अशी करा संगत अशा मित्राची करा की तो मित्र आपल्या जवळ येऊन त्याने म्हटलं पाहिजे बाबा आज 5वा दिवस आहे सप्त्याचा हा आंदलगावून नामदेवराव सुद्धा आलेत शूटिंग करायला चल जाऊ कीर्तनाला असं म्हटलं पाहिजे एखाद्या मित्राने आणि एखाद्याचा मित्र जर आपल्या सोबतच्याला कीर्तनाला घेऊन येत असेल तर त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणीच नाही एखाद्याचा मित्र जर त्याला म्हणत असेल बाबा आपल्या गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे आपण रोज सकाळी त्याचं दर्शन घेण्याकरता जाऊ असं जर एखादा मित्र म्हणत असेल तर त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणीच नाही एखाद्याचा मित्र जर म्हणत असेल बाबा वार्षिक सप्ताह होते आपल्या गावात आपण वर्षाला दिवसभर नाका नाही गाता भजनाला नाही हरिपाठाला नाही कीर्तनाला नाही जाऊ दे बाकी दिवस सोडून कमीत कमी आपण वर्षाला ज्ञानेश्वरी पारायणाला तरी बसलं पाहिजे असं जर एखाद्याचा मित्र म्हणत असेल ना तर तो मित्र भाग्यवान आहे दहाब्यावर कुणीही घेऊन जाते दहाब्यावर कुणीही घेऊन जाते जीवन जगत असताना या मृत्यू लोकांमध्ये कुठलाच माणूस आणि निस्वार्थीपणे जीवन जगत नाही प्रत्येक माणूस जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे कुठला ना कुठला स्वार्थ ठेवून माणूस जीवन जगतोय कुठला ना कुठला स्वार्थ आहे माणसाच्या जगण्याच्या पाठीमागे माणसाच्या पळण्याच्या पाठीमागे माणसाच्या धावण्याच्या पाठीमागे कुठला ना कुठला स्वार्थ आहे माणूस रात्रंदिवस पळतोय कशा करता पोट भरण्याकरता पळतोय माणूस पोट भरण्याकरता पळतोय का पळतोय तर त्या धावपळीमध्ये त्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय काय प्राप्त करून घ्यायचंय मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना माणूस अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि अन्न प्राप्त करून घ्यायचे म्हटल्यानंतर माणसाला पैशाची गरज आहे त्याच्या माध्यमातून माणसाला अन्नाची प्राप्ती होऊ शकते पैसा काही बसल्या जागी मिळणार नाही त्याकरता बाहेर कामाला जावं लागतं कामाला गेल्यानंतर माणूस 4 पैसे कमवून आणतो आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत असतो म्हणजे कुठलाही माणूस जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे कुठला ना कुठला स्वार्थ ठेवून माणूस जीवन जगतोय आता मला सांगा आरणीपासून लातूर किती किलोमीटर आहे 50 बरं 60 किलोमीटर चला 10 किलोमीटर वाढलं बरं का 60 किलोमीटर वरून मी आज आरणी गावात आलो कीर्तन करण्याकरता माझ्या येण्याच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ असेल ना म्हणून मी आलो कुठला स्वार्थ आहे त्याच्या पाठीमागं प्रपंच तर आहे हो प्रपंच काही तुम्ही मला देणार ना माझ्या येण्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे हा पॉकेट हो
पॉकेट मिळणारे मला कीर्तन झाल्यावर, म्हणून मी आलो. उगाच कसा येईन बरं मला सांगा. म्हणजे माझ्या सुद्धा येण्याच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी स्वार्थ आहे. माणूस मित्र करतो कशा करता? पार्ट्या करण्याकरता, लाईफ एन्जॉय करण्याकरता. दोघं जण फिरतात, खांद्यावर हात टाकून एकमेकाच्या गावात फिरतात. रोज गावातून बाहेर जातात, रात्री बेरात्री गावात येतात. बाकीची त्यांच्याकडे बघून विचार करतात कुठे गेलती की काय नाही की. रोज वेगवेगळ्या धाब्यावर जाणार, एन्जॉय करणार. खर्च त्याच्यातला एक जणच करणार. इतका खर्च करणार, स्वतःचा दिवाळ्या निघेपर्यंत खर्च करणार. आणि मग ज्या मित्रासोबत तो धाब्यावर जात होता ना, ज्या मित्रामुळे त्याचा दिवाळ निघाला, ज्या मित्रामुळे त्याच्यावर देणं झालं, ते देणं फेडण्याकरता तो मित्र सोबत येईल का पुन्हा तिच्या? बाबा धाब्यावर आपण दोघं जात होतो, आपण दोघं जेवत होतो, टेबल लावून बसत होतो. आता माझ्यावर खूप देणं पाणी झालेलं आहे, या आपण दोघं मिळून फेडू, असं कोणाचा मित्र म्हणेल का? नाही म्हणणार. म्हणून मित्र सुद्धा असा कमवा की त्या मित्रासोबत राहिल्यानंतर आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार होईल आणि त्या समोरच्या मित्राचा सुद्धा उद्धार होईल. तुका म्हणे सांडी तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, तुका म्हणे आनंद तो मग प्रगटेल नातीला
महादेव जय माऊली.